कशासाठी बसलेले आहेत, इतक्या लांबून कशासाठी आलेले आहेत, या ठिकाणी काळाची गरज काय या महिलांनी ओळखली आहे। गंगापूर तालुक्यामध्ये गोदावरीच्या काठावर ज्या 50 वर्षापासूनच्या जमिनी आमच्या बापदादाच्या घेतल्या होत्या, कोणाचा आजोबा असेल, कोणाचा पंजोबा असेल, कोणाचा मामा असेल, कोणाचा भाचा असेल, या जमिनी काही इंग्रजांनी आणून दिलेल्या नाही आहेत, या जमिनी काही सरकारच्या नाही आहेत, या जमिनी आमच्या बापदादाच्या सरकारने आमच्याकडून वीजवर घेतलेल्या होत्या, नाममात्र दरावर खरेदी केलेल्या होत्या आणि या जमिनी 50 वर्षापासून पडलेल्या आहेत। शेती महामंडळ असताना, साखर कारखाने असताना साखर कारखान्याची व्यवस्था चांगली चालावी, ऊसाचं पीक चांगलं यावं, कारखाने चालावेत आणि ऊसाचा पुरवठा चांगल्या पद्धतीने कारखान्याला व्हावा म्हणून त्या काळामध्ये साखर कारखान्यांनी त्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत। या जमिनी काही आपापल्या ताब्यात केलेल्या नाही आहेत, केवळ म्हणजे पोट एखादा भाडेकरू कसा आपण ठेवतो तशा पद्धतीने यांनी पोट भाडे करून ठेवले आणि एकाने जमीन नावावर करायची आणि दुसऱ्याने जास्त नफ्याने विकून द्यायची, असा धंदा या ठिकाणी 20-25 वर्ष चालला। पण आता त्या जमिनी कोणी करायला तयार नाही, कसायला तयार नाही आहेत। म्हणून आज आमच्या भूमिपुत्र संघटनेचे काही संस्थापक साळवे साहेब आहेत, यांनी भूमिका अत्यंत चांगली मांडलेली। या जमिनी गोरगरिबाला द्या, या जमिनी भूमिहीनाला द्या,
या जमिनी कष्ट करायला या जमिनी त्याच्या हाताला काम नाहीये. आजकाल पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये मंत्री करणारा आमच्या महिला जायचा, नवराई जायचा, बायकोळी जायचं, रोजगार जमलं आहेत. तर आमची तर भूमिपुत्र संघटनेची मागणी आहे जी महामंडळाची पडीत जमीन जी आहे पडलेली आज सरकारने ती आमच्या ताब्यात द्यावं आणि ती भाडेतत्वावर आम्ही सरळ म्हणून करणार आहोत. त्याच्यावर काहीतरी गरीब लोकांचा उदरनिर्वाह होईल. आणि इथं सर्व समाजाचे लोक आले आहेत. मला तरी एवढं म्हणायची सरकारला विनंती आहे की ती शेती अशी पडून राहण्यापेक्षा आमच्या गरीब लोकांना ती कसण्यासाठी द्यावी. एवढं माझं नाव स्मिता पठार. काय सांगणार आपण आज जे आंदोलन केलं आहे, विशेष मागणी काय? गंगापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत जो शेती महामंडळ आहे त्याची जवळजवळ 4000 एकर शेती गेल्या 30-35 वर्षापासून पडीत पडलेली आहे. आणि ती शेती बिना पिकाची उत्पन्नाची गेल्या 25 वर्षापासून पडीत असल्यामुळं आमच्याशी शासनाला विनंती आहे का गंगापूर तालुक्यातले जे भूमिहीन शेतमजूर आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही, जे बेरोजगार आहेत, ज्यांची उपासमार सुरू आहे, अशा सर्व जाती धर्माच्या गरीब लोकांना ही शेती भाडेपट्ट्यावर देण्यात यावी या एकमेव मागणीसाठी आज आम्ही हा गंगापूर तालुक्यातील भूमिहीन जनतेचा हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. किती संख्या होती आपली या मोर्चात? आज जवळजवळ आपल्या समोर संख्या आहे, जवळजवळ 2,500-3 हजार पब्लिक या ठिकाणी उपस्थित आहे. यावेळेस जिल्हाधिकारी यांना भेट दिल्यानंतर काय आश्वासन आपल्याला मिळालं? जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं, त्यांनी लगेचच प्रशासनामार्फत जे या महामंडळाचे कार्यकारी संचालक आहेत पुण्याचे, त्यांना लगेच ते सांगणार आहेत, त्यांची भूमिका त्या ठिकाणी सांगणार आहेत. आणि आम्ही त्यांना कलेक्टर साहेबांना सांगितलं की आम्ही 9 ऑगस्ट 2024ला आम्ही तहसील कार्यालयावर याच पद्धतीनं मोर्चा काढला. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्या कार्यकारी संचालकानं या शेती लिलावावर देण्यासाठी, भाडेपट्ट्यावर देण्यासाठी त्यांनी निविदा काढली आणि ती निविदा ते उद्या उघडणार आहे. आणि म्हणून आज आम्ही मोर्चा काढून प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं का ती काढलेली निविदा रद्द करण्यात यावी. आपण हे निवेदन फक्त कलेक्टर यांच्यापर्यंत दिलं आहे का या मुख्यमंत्री यांना पण पाठवणार? आम्ही ही प्रति कॉपी मुख्यमंत्री साहेबाला, डेप्टी सीएम साहेबाला सर्वांना देणार आहोत. आणि येणाऱ्या 17 तारखेला ज्या दिवशी इथं सीएम साहेब येणार आहेत त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ पुन्हा त्यांना भेटणार आहे. आजच्या घडलेला इतिवृत्तांत, उद्याचे जे काही घडणार आहे कार्यकारी संचालकाच्या कार्यालयामध्ये, त्याची इंतभूत माहिती आम्ही सीएम साहेबांच्या भेटीमध्ये त्यांना सादर करणार आहोत. मी मारुती साळवे, औरंगाबाद जिल्हा परिषद माजी सभापती आणि भूमिपुत्र संघटनेचा प्रदेश अध्यक्ष.